परत एकदा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन उपोषणावर बसत आहे। या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नेमकी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया। हे बघा, आता जवळजवळ नाही म्हणता म्हणता 3 वर्षापासनं हे सर्व या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि वारंवार आंदोलन होऊन मागण्या त्याच आहे। मागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आणि म्हणून यावेळेस आम्ही ज्या त्यांनी मागण्या मांडलेल्या आहेत 5-6, त्याच्यावरती सरकार काय विचार करते याकडे बारीक नजर ठेवून आहो। आणि ज्या दिवशी आमच्या हे लक्षामध्ये येईल की सरकार आमच्या विरोधामध्ये म्हणजे आमच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जाऊन आमच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का लागतो आहे, त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ या महाराष्ट्रातील 60% ओबीसींना घेऊन रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करेल। आज तरी आम्हाला तशा प्रकारची परिस्थिती वाटत नाही आहे की जे काही काल चर्चा मी बघत होतो, त्यांच्या मागण्या मी काल बघितल्या होत्या की त्यानुसार अजूनपर्यंत तरी कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला मला दिसत नाही, दिसून येत नाही। सरकार त्यांच्यापूर्वी त्यांना जे काय आश्वासन त्याच्यावरती ठाम आहे। आम्हाला जे आश्वासित केलं आहे सरकारने की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही आणि सरसकट, महत्त्वाचा शब्द इथे आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही।